कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई उठ ना, घरी गोड आहे का काही खायला? काय? अगं काय वेडबीड लागलाय का तुला? जा झोप जा। दे ना आई, मला गोड खायचंय। काय चाललंय ग दिव्या? झोप ना। काय असं? काही नाही बायाची, तू तू झोप। ए वंदे झोप। दे ना। अगं काय आता? उद्या सकाळी देते। नाही ना, आत्ता दे ना, मला खीर दे ना करून प्लीज। तुला बरी आहेस ना तू? एवढ्या रात्री खीर पाहिजे तुला? आता झोप, उद्या सकाळी। नाही नाही नाही, आत्ता इच्छा होतीये ना आई। मी खूप खुश आहे आज, मला खूप आनंद झालाय। काय एवढं खुश व्हायला काय झालंय तुला? का मी होऊ नाही शकत खुश? झालंय, छान वाटतंय मला। दे ना प्लीज। पण ना बस, आज मी खूप खुश आहे। आता हे कोणाला कळणार पण नाही आणि मला जे हवंय ते बहुतेक मला मिळेलच। मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आशूचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे, तर म्हणाली की तू बाजूला झाली तर त्याला कसं माझ्या प्रेमात पडायचं हे मी माझं बघून घेईन। झाली का ग तयारी? आई पेपर्स फाडलेस, आता टिफोस पेपर्स। कीर्ती शांत बस, मला काही बोलायचं नाहीये तुझ्याशी। पण काय उपयोग आहे त्याचा? कळतंय ना? लक्ष्मण, या ज्याचा शेवट गोड ते सगळे गोड। हो। हा का? काय झालं काय? आता आशू आणि शिवा आले की कळेलच ना। हा? सीता, चांगल्या गोष्टी कानावर पडायला वेळ लागतो, चांगल्या बातम्या कानावर पडायला वेळ लागतो, पण एकदा का त्या कानावर पडल्या की त्याचा परिणाम दीर्घकाळ राहतो। म्हणून मी आज उर्मिला कुठे आहे? ठीक आहे। हा, उर्मिलाला शिरा करायला सांगितलंय। अहो करायला काय सांगितलंय? शिरा तयार आहे। आता शिवा आणि आशू आले की आपण लगेच। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग काका। मांजा, गुड मॉर्निंग। काय सकाळ सकाळ इकडे? अहो एवढा स्पेशल दिवस मी येणार नाही का? आणि मला कळलं की शिरा बनवलाय। अच्छा, तू शिरासाठी आलाय का? हे ऍक्च्युली ना मला पण असं झालं होतं की मी ना सकाळ सकाळी त्यांना उठवू आणि विचारू की काय झालं मला सांगा, पण म्हंटल त्यांची प्रायव्हसी ब्रेक नको करायला. बरं केलं, फार बरं केलं। आशू, मी तुझ्याशी कालपासून बोलण्याचा प्रयत्न करते। तू बोलणार आहेस का? आशू यार प्लीज, मला कळायला पाहिजे। कालपर्यंत माझ्या आनंदाचा इतका विचार करणारा तू हाच माझ्याशी काही बोलत नाहीये।
काय झालंय असं? शिवा, मी तुला काल रात्रीच सांगितलं ना. आशू, तुला वेळ लागलाय का? मग हे सगळं का केलं तू? मी तुला सांगितलं होतं की मला हे सगळं आवडत नाही, नको करत जाऊ. तरी तू मला आशा दाखवली. तू स्वतःहून माझ्यासाठी गिफ्ट बनवलं. काय तर म्हणे तुझ्या पप्पांना तुला आनंदात बघायचं नसेल का? मग काय झालं काय? आशू, मला ना माहितीये या दिवशी माझ्या बरोबर काय होतं, काय घडतं. म्हणून मी तुला सांगत होते हे सगळं नको करू. मला हे सगळं व्हायला नको होतं. तुझ्यावर एक शब्द बोलत नाहीस. तुला काहीच वाटत नाहीये का? मला वाईट वाटतंय त्याच. आशू, काय ना, मी आयुष्यात कधीच हट्ट केला नाही. माझी फक्त एक अपेक्षा होती की माझ्या नवऱ्याने मला फक्त मैत्रीण म्हणून बघू नये, माझा बायको म्हणून स्वीकार करावा. मी त्या क्षणाची वाट बघत होते. ती आशा तू मला दाखवलीस. मला वाटलं आज मला माझं उत्तर मिळेल. तू हे सगळं काय चालवलंयस? अरे काय आहे? आता मी हिला सांभाळू का नको? म्हणजे दिव्यानी सांगितलं तसं हेही खरं नाहीये का? तर मग शिवा असं खोटं का वागेल? पण ती दिव्या जीव द्यायला जात होती, ती त्या थराला का जाईल? जर हे खरं नसेल तर ठीक आहे, तुला नाही बोलायचं ना, नको बोलू. मी जाते बाहेर. तुला यायचं तर ये, नाही तर नको येऊ. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.